जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण आहेत आणि ज्यांचं वय 18 ते 33 वर्षाच्या मध्ये आहे, अशा विद्यार्थ्यांना अतिशय जबरदस्त अशी सुवर्ण संधी आलेली आहे. का तर रेल्वेमध्ये ग्रुप डी पदासाठी जवळजवळ 22,000 जागांची ही जाहिरात आहे. ह्या जाहिरातीच्या संदर्भात A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. एकाच व्हिडिओच्या माध्यमातून हर एक गोष्ट तुमची मी क्लिअर करतो. व्यवस्थितरित्या बघा. 8-9 मिनिटाचा व्हिडिओ होईल, जास्त वेळ त्याला घ्यायची गरज नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहायचं झालं तर रेल्वेमध्ये 22,000 पदाची ही जी जाहिरात आलेली आहे, 21,997 अर्थात 22,000 पद आहेत. आता हे ग्रुप डी ची पद आहेत. ही सगळी कशाची? ग्रुप डी ची पद आहेत. आता ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू व्हायची तारीख आहे 31 जानेवारीला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होतील आणि शेवटची तारीख जी असेल ती 2 मार्च. म्हणजे बघा, जवळजवळ तुम्हाला या ठिकाणी आपण पाहतो 1 ते म्हणजे 1 महिना क्लिअर आहे की तुम्हाला फॉर्म भरायला वेळ आहे, भरपूर वेळ आहे. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर पुढचा जर अर्जामध्ये काय चूक झाली तर त्याची दुरुस्ती पण 5 तारखेपासून करायची, 5 मार्च पासून. हाही मॅटर इथं लक्षात ठेवा. आता पुढचा जो मुद्दा आहे यामध्ये, आता सगळ्यात महत्वाचं हे जे आहे तर टोटल पदांची संख्या. आता याचं प्रारंभिक वेतन 18,000 रुपये दाखवलेलं आहे. परंतु या वेतनाच्या संदर्भात एक मुद्दा सांगतो. जरी इथं 18,000 दाखवलं असेल तरी सुद्धा हे वेतन अंदाजित तुम्हाला सगळे भत्ते फित्ते सगळं जे आहे सगळं काउंट करून सगळं पकडून हे जवळजवळ 30 ते 34 हजारापर्यंत जातं. बरं, हा झाला पगार. पगार आहे 7व्या वेतन आयोगानुसार. 8व्यानुसार तुम्हाला माहीतच आहे की 8व्यानुसार जी वाढ आहे ही वाढ भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ आहे. म्हणजे 55-60 हजारावर तुम्ही 8व्या वेतन आयोगानुसार तिथं पोहोचताय. आता महत्वाचा विषय हा आहे की पोस्टिंग तुम्हाला कुठं मिळणार किंवा नेमकं काय आहे, त्या बाकीच्या गोष्टी आपण इथं बघूयात. तर इथं वय बघा, जनरल ओपन कॅटेगरीतील जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यासाठी 18 ते 33 वर्ष वय आहे. बरं, पात्रता काय आहे? फक्त 10वीची परीक्षा पास असावा. फक्त काय? 10वीची परीक्षा पास असावा. 18 ते 33 ओपन कॅटेगरीसाठी वय. अदर कॅटेगरीसाठी परत 3-3 वर्षाच्या सवलती आहेत, त्या तुम्हाला माहीतच आहेत. आता पुढचा मुद्दा जर आपण पाहायचा झाला तर इथं लक्षात घ्या की इथं वय सवलत आहे OBC नॉन क्रिमिनल ज्याच्याकडे आहे ते 3 वर्ष, SC ST 5 वर्ष. म्हणजे 33 मध्ये 3 ॲड करा, 36 वर्ष OBC आणि 5 वर्ष ॲड केली तर या ठिकाणी आपण पाहतो की 38 वर्ष जे आहे हे SC ST कॅटेगरीसाठी हे वयोमर्यादा आहे. आता पुढचा विषय असा आहे की ह्याच्यासाठी आवश्यक असतं कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे बघा, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं येतं की नॉन क्रिमिलियर वगैरे वगैरे हे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेचं आमचं असावं, का तर OBC त्याशिवाय काउंट होत नाही. तर ध्यानात घ्या, साधारणतः जर आपण विचार केला 1 एप्रिल 2025 ते 2 मार्च 2026 मधलं तुमचं नॉन क्रिमिनल म्हणजे आता जरी तुमच्याकडे नसेल आणि जरी काढलं तरी ते ग्राह्य धरलं जाणार आहे, जुनं चालणार नाही. 1 एप्रिल 2025 ते 2 मार्च 2026 हे लक्षात ठेवा. आता पुढचा विषय जर पाहायचा झाला तर या ठिकाणी आपण पाहतो उमेदवारानं 10वी उत्तीर्ण असावी, हे तर बेसिक अटच आहे. तदबरोबर जर आपण पाहायचं झालं परीक्षा फी तर या ठिकाणी आपण पाहतो 500 रुपये शुल्क हे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यासाठी आहे. पण SC ST माजी सैनिक या EBC सवलत असणारे ह्या विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये फक्त एवढीच परीक्षा फी आहे. आता बघा, पुढचा विषय असा आहे याचा की ह्यामध्ये जी परीक्षा होती तुमची, ह्या परीक्षेची पद्धत कशी असते, पद्धत लक्षात घ्या. तर यामध्ये पहिला जर एकंदरीत पाहायचं झालं तर एक सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला सांगतो. एक CBT होती. काय म्हणतात त्याला? CBT म्हणजे एक ऑनलाईन एक्झाम तुमची होणार. आता ही एक्झाम तुम्हाला जे आहे त्याचा पॅटर्न वगैरे सांगतो, पण सिंगल एक्झाम आहे. ही एक्झाम मराठीतून तुम्हाला देता येणार. फक्त फॉर्म भरताना दक्षता घ्यायची की आपल्या झोनमध्ये फॉर्म भरा. तसं कोणत्याही झोनमध्ये भरलं तरी पण तुम्हाला फॉर्म भरतानाच काय टाकायचं आहे की मला एक्झाम मराठीतून द्यायची आहे. बरोबर आहे. तर आपल्या झोनचा शक्यतो तुम्ही फॉर्म भरणार आहे.
आणि त्यावेळेस मग ही मराठीतून पेपर देता येतो. तदनंतर एक ही परीक्षेनंतर पुढची असते की म्हणजे फिजिकल टेस्ट. आता ही फिजिकल टेस्ट काय असते बघा, ह्यातून साधारणतः जेवढ्या जागा आहेत तर ह्याची एक्झाम जे आहे मेरिट किती लागणार, तर एका पदासाठी 3 विद्यार्थी हे फिजिकल टेस्टसाठी अंतिमता पात्र होतात आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल आणि मग तुमचं असणार जॉईनिंग. रेल्वेची परीक्षा अतिशय महत्त्वाची म्हणजे पोस्ट आहे. आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी उगाच बुजून जातात की आमच्याच्याने होणार नाही, जुळणार नाही, जमणार नाही. पण लक्षात घ्या तुम्ही एक मुद्दा, इथं पेपर मराठीतनं आहे आणि पेपरमध्ये वेगळं काहीच नाही. तुम्ही जर इथं बघितलं ना तर या ठिकाणी जर पेपर पाहायचा झाला तुम्हाला तर इथं साधी गोष्ट आहे. याला इंग्रजी नाही, याला काय नाही, इंग्रजी नाही. सामान्य विज्ञान म्हणजे हे 25 या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. यामध्ये आपलं GS म्हणतो आपण, काय GS GKचा भाग. तदनंतर गणिताचा भाग आहे 25 प्रश्नाचा. त्यानंतर बुद्धिमत्ता जे आहे आणि ते आहे 30 प्रश्न आणि तदनंतर सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी 20 प्रश्न. आता ह्या सामान्य विज्ञानमध्ये आपण पाहतो की विज्ञानाचे काय घटक कव्हर केलेले असतात. काय सामान्य विज्ञान जे आहे यामध्ये विज्ञानाचे काय घटक आहेत, तर जसं की ह्या ठिकाणी आपण पाहायचं झालं तर फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे, जीवशास्त्र थोडंसं आहे. मागाशी मी GS-GK म्हणलं, पण ठीक आहे, तुम्ही सामान्य विज्ञान हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे एवढं साधं सिंपल परीक्षेचा फॉर्मॅट आहे. एक एक्झाम, ही एक्झाम पास करण्यासाठी तुम्ही इकडं तलाठी किंवा ज्या IBPS TCSच्या एक्झाम देताना तो सिलेबस आहे, वेगळा सिलेबस यामध्ये कोणताही नाही. उलट ह्यात विशेष काय, मराठी लँग्वेज नाही, इंग्रजी लँग्वेज म्हणजे हे विषय नाहीत. त्यामुळे परीक्षा काढणं आणि वैशिष्ट्य काय बघा, अशा प्रकारच्या जागा दरवर्षी निघतात, मोठ्या प्रमाणात निघतात. फक्त विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेत तरी गॅप असतो मध्ये किंवा 2-3 वर्षांनी एकदाच तलाठी निघेल, 5-6 वर्षांनी एकदाच पोलीस भरती निघेल. तसं यांचं नाही, हे दरवर्षी वॅकन्सी काढतात, दरवर्षी यांच्या ॲड होत असतात. ह्या गोष्टी इथं आवर्जून ध्यानात घ्या. तर अशा प्रकारे ही जी परीक्षा आहे ह्या परीक्षेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती तर तुम्हाला मी अजून देणारच आहे. फिजिकल टेस्टमध्ये पण बाकी काय विशेष नसतं बघा. तर यामध्ये आपण पाहतो सामान्य फिटनेस कसा वगैरे आहे ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की 6/9ची दृष्टी असावी, अशा प्रकारची निकोप दृष्टी मानली जाते. आता यामध्ये आपण पाहतो हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिलंच जाईल. त्याच्या अगोदर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये काय करा की या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे www.rrbapply.government.in ह्यावरती जाऊन आपलं खातं तयार करा, फॉर्म भरा. बाकी सिलेबसचे डिटेल्स, फिजिकल टेस्टचे डिटेल्स आणि A to Z गोष्टीचे डिटेल्स घेऊन मी परत तुमच्या समोर येईन. फक्त हे नोटिफिकेशन चांगलं लक्षात ठेवा, गरजवंत विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.